एकूण जागांपैकी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींना राखीव जागांची तरतूद करण्याची व्यवस्था या कायद्यान्वये करण्यात आली होती. तसेच एकूण लोकसंख्येच्या 1/3 जागा या महिलांसाठी राखीव असाव्यात असे देखील या कायद्यान्वये सांगण्यात आले होते. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांची अध्यक्षपदे या अनुसूचित जाती जमाती आणि महिलांना राखीव ठेवण्यात येणार होती. हा या कायद्याचा खूप मोठा फायदा होणार होता. राज्य विधिमंडळाने ठरवल्यानुसार नागरिकांना या निवडणुका लढवायला येतात. राज्य विधिमंडळाने यासाठी काही नियम व अटी देखील सांगितल्या आहेत. वयाची 21 वर्ष पूर्ण केलेली व्यक्ती या निवडणुका लढवण्यासाठी पात्र आहे. याचाच अर्थ असा की वयाची 25 वर्ष पूर्ण झाली नाहीत म्हणून 21 वर्ष पूर्ण असलेल्या व्यक्तीच्या निवडणुकीला आव्हान देता येणार नाही. या निवडणुका लढवण्यासाठी वयाचे 21 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे. यामध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगर परिषद आणि महानगरपालिका यांच्या निवडणुका जर लढवायच्या असतील तर प्रत्येक उमेदवाराचे वय 21 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे. हे याची महत्त्वाची अट आहे.